सकाळपासून मुंबईमध्ये पाऊस पडतोय आणि या पावसामुळे बराच वेळ अंधार कायम होता। दृश्यमानतेमध्ये सुद्धा घट झालेली होती। पुढचे काही तास अत्यंत महत्त्वाचे असतील। 30 ते 40 किलोमीटर प्रति वेगाने वारे वाहतील। पावसाचा जोर सुद्धा वाढेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांनी। पाहूयात। हवामान खात्याच्या वतीने आज मुंबई, ठाणे त्याचबरोबर कोकणात ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे आणि सकाळपासूनच मुंबईत जोरदार पाऊस कोसळत होता। दृश्यमानता सुद्धा कमी आहे। आपण बघू शकतो लोकल सेवा जी आहे ती सुद्धा 5 ते 10 मिनिटांनी उशिराने धावत आहेत। हार्बर मार्गाला असेल, सेंट्रल मार्ग असेल किंवा वेस्टर्न मार्ग असेल, तिन्ही मार्गावर 5 ते 10 मिनिटे सकाळपासूनच लोकल ट्रेन उशिराने धावत आहे। तर रस्ते वाहतूक जी आहे ती सुरळीत सुरू असल्याचं पाहायला मिळते आहे। सकाळच्या वेळी मुंबईत जोरदार पाऊस कोसळला होता, परंतु कुठेही मात्र सखल भागात पाणी न साचल्याने वाहतूक आहे ती सुरळीत असल्याचं पाहायला मिळतं आहे। परंतु पुढचे काही तास मुंबईत आणि कोकण असेल मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे। त्यामुळे मुंबईकरांनी बाहेर पडताना मात्र या हवामान खात्याचा अंदाज घेऊनच बाहेर पडणं आवश्यक आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नितेश मनोज कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई।